एव्हरीवन, वेलकम बॅक टू युअर मोर न्यू ब्लॉग. आणि ॲज युजल आम्ही दिवाळीमध्ये शेगावला येतो. मी आधी सेल्फीचा कॅमेरा करते, मग आपण बोलू. आम्ही जसं दिवाळीमध्ये दरवर्षी शेगावला येतो तसं यावर्षीसुद्धा आलो आहे. आणि मी ब्लॉगच नाही घेतला आहे कारण की काल रात्री आम्ही आलो शेगावला. आणि दिवाळीनंतर फुल सीझन असतं, सगळं रूम्स फुल असतात. तसंच यावर्षी आम्हाला रूम्स भेटली नाही, वेटिंगमध्ये होतो. आज सकाळी 6 वाजता आम्हाला ही रूम्स भेटली, जशी पाहिजे तशी भेटली. ॲक्च्युली आम्ही आधी माइंडमध्ये फिक्स करून आलो होते की जी भेटेल ती, जसं भेटेल तसं आम्ही राहू. कारण की आधीच माहिती पडलं होतं की खूप जास्त गर्दी आहे शेगावला, रूम्स भेटणं मुश्किल आहेत. आणि रात्री 1 वाजता जे वेटिंगमध्ये होते त्यांच्या घरच्या फक्त लेडीजला एका हॉलमध्ये पाठवलं, छोटासाच होता तो, फक्त लेडीज. त्यांना झोपवलं. तर रात्री मम्मींनी लगभग 2 वाजता झोपलो असेल, 5 वाजता उठलो आहे कारण की तो हॉल खाली करायचा होता सकाळी. आणि 6 वाजता आम्हाला ही रूम भेटली, मस्त भेटली. पण जे काय होतं चांगलंच होतं. दादा आणि पप्पांनी रात्रभर जागरण केलं आहे. काल दिवसभर प्रवास केला, दिवसभर ट्रेनमध्ये बसले आणि रात्री वेटिंग रूममध्ये बसले. पण ठीक आहे, आता मस्त आम्ही रेडी झालो. परत झोपलो 6 वाजता 8 वाजेपर्यंत. आणि गरम पाणी 9ला बंद होतं, त्यामुळे आम्हाला 8 वाजता उठावं लागलं आंघोळीसाठी. आता मस्त रेडी झालो. पप्पा दादा रेडी होऊन गेलेत. मी पण बऱ्यापैकी झाली आहे, थोडंसं बाकी आहे. तो दुपट्टा घेण्याचं बाकी आहे कारण की माझा दुपट्टा एवढा हेवी आहे, साडीपेक्षा पण भारी माझा दुपट्टा आहे. एकदम असे ड्रेस घालत नाही, सूट वगैरे. आणि आज मी का घातलं आहे मला असं होतं आहे. ठीक आहे, आता आपण रेडी होऊयात आणि मग शेगावला फिरूयात. आज आम्ही आणखी एका नवीन ठिकाणी जाणार आहोत, जिथे आपण बघितलं नाही आहे कधी. तिकडे सिद्धपीठ महालक्ष्मी मंदिर संध्याकाळी जाऊया. आधी तरी आपण मंदिरात दर्शन करूयात, नाश्ता वगैरे करूयात. पहिले नाश्ता करूयात, मग दर्शन करूयात आणि मग समजेलच. सो दिस इज अवर रूम. इथून एंट्री आहे. पसारा जरा इग्नोर करा कारण की सर्वांनी आताच तयारी केली आहे. 3 बेड आहेत. गजानन महाराजांचा फोटो आहे जो की सगळीकडेच तुम्हाला बघायला भेटणार. आणि मस्त जे आपल्याला पाहिजे असतं मिररसुद्धा आहे. इकडे वॉशरूम आहे आणि इकडे मस्त गॅलरीसुद्धा आहे, जी काही ते मागे फुल मार्केट लागलेलं आहे. आणि पार्किंगसुद्धा आहे प्रायव्हेट. इथे पण असं आहे, पण तो थोडासा ब्लर आहे. चलो आता आपण निघूयात फटाफट. आणि हे मी गजानन महाराजांसाठी करंजी बनवलेली, त्यांना आवडायची म्हणून आम्ही दाखवतो. जे की ट्रेनमध्ये मस्त असा त्याचा चिवडा बनलेला आहे. बघा, आता काय तसंच नेऊयात. आणि इथे माझा ड्रेस, म्हणजे मी साडी घातली असं वाटतं, एवढा हा भारी दुपट्टा आहे. खरंच हेवी आहे खूप जास्त. आणि इकडे मम्मी रेडी होत आहे. आणि 2 आमचे बॉडीगार्ड किंवा आमचे 2 हिरो बाहेर गेलेत, त्यांना पण दाखवू आम्ही थोड्या वेळात. आधी असं सांभाळण्याची काम आहे.
शेवट दिसतोय तिथपर्यंत जायचं. एवढा ब्रिज फिरून आलो नाही अजून, परत तिथपर्यंत तिथून एवढं पूर्ण फिरून यायचं. त्यांना दाखव ना. झोपलं नसतं. गेट पाशी येऊन थांबून गेली. लाईन समोर गेली. साक्षी इथेच थांबली. हॉस 11 लाख जर गेलेलं तर 2.5 लाख बाहेर आलं. नाही ठीक आहे नका काढू. साक्षी कुठे जाणार आहे? तिथे समोर 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 जा. इथे साक्षी मस्त दुपारी दर्शन झालं शेगावला. मस्त दिसतंय. दुपारी 3-4 तास नंतर दर्शन झालं. आम्ही 11ला एंटर केलेलं. 2:30ला आमचं दर्शन झालं. त्यानंतर बाकीचे लहान मोठे मंदिर आणि महाप्रसाद वगैरे घेऊन आम्ही 5 वाजता बाहेर निघालो मंदिरच्या. आणि सकाळी जे मी बोलली होती की आपण सिद्धपीठला जाणार आहोत महालक्ष्मी मंदिरात, बट ते पण आम्ही कॅन्सल केलं. कारण की इथेच 5 वाजले तर रूमवर येते तर 5:30 पावणे 6 झाले आणि सगळ्यांची बॅटरी अशी लो झालेली. रात्री पण दादाने जागरण केलं त्यामुळे मस्त झोप काढली. आता वाजले 8. झोप काढण्यातच आता आम्ही असं विचार केला की जाऊयात खाली थोडंसं शॉपिंग वगैरे करूयात, खाऊ पिऊ बाहेरचं मस्त मस्त स्ट्रीट फूड ट्राय करूयात आणि मग सिद्धपीठ उद्या सकाळी बघूयात. शॉपिंग करायला साक्षी नावाची शॉपिंग आहे पण घेतलं काहीच नाही. साक्षी कधीची पाणीपुरी बघते, खायला भेटत नाही म्हणून आम्ही कचोरीच खातली.
शेगाव ओरिजिनल कचोरी. आणि तुमच्यासाठी आमच्या ब्लॉगमध्ये सरप्राईज आहे एक. दिसेलच थोड्या वेळात. आमच्यासाठी भेटलं आहे ते सरप्राईज, तुम्हाला पण भेटेल. ऐकू येतं की नाही काय ते सरप्राईज इतकंच आहे, पण ते आम्हाला भेटत नाही आहे सध्या. भेटलं की कुल्फी काय कुल्फी खाल्ली, पण वरून पाऊस पण चालू आहे. पाऊस येतोय, हिवाळा आहे, आमच्याकडे आणि कुल्फी कुल्फी आहे. खातो.